मित्र नमस्कार. दोघे छोटे मित्र एकत्र खेळत असतात. खेळत असता असता त्याला त्यातील एकाला अशी लहर येते की दुसऱ्याची थट्टा करूया. तो दुसऱ्याला म्हणतो, का रे, तुझ्या अंगावर कपडेच नाही आहेत, हां, कसा दिसतोयस तू. तर तो जरा सुरुवातीला दुसरा मित्र जो असतो तो जरा डळमळीत होऊन जातो. काय बोलावं त्याला पटकन सुचत नाही, पण थोडा स्वतःला तो सावरतो आणि तो त्याला म्हणतो, अरे दादा, तू स्वतःकडे पण बघ ना, तुझ्याही अंगावर काहीच नाही. तर तो त्यानं सांगितल्याप्रमाणे स्वतःकडे बघतो, तर खरंच त्याच्या अंगावरसुद्धा काही नसतं. मग आता त्याला सॉरी वगैरे कसं म्हणणार, आणि ते त्यांना थोडी समज पण नसते तेवढी, फक्त दुसऱ्यांवर बोलता येतं एवढीच त्याला समज असते. तर तो म्हणतो, तो काही न बोलता पुढे मागे हात धरतो आणि तसाच स्वतःच्या घरात पळतो. मित्रांनो, राजकारणात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अवस्था याहून काही वेगळी नाही. हे उदाहरण मी सुरुवातीला ऐकवण्याचं कारण असं आहे की प्रत्येक पक्षानं, विशेष करून विरोधी पक्षानं, सत्ताधाऱ्यांवर टीका करणं त्यांचा धर्म आहे. त्यांचं ते एक हे आहे, विरोधी पक्षाने केलं पाहिजे या गोष्टी. पण विरोधी पक्षांनी नुसतं टी व्ही चॅनलसमोर यायचं, एखाद्या सभेमध्ये भाषण ठोकायचं, याच्यापेक्षा सत्ताधाऱ्याने की सळो की पळो करून सोडलं पाहिजे. नुसत्या आरोपानं सत्ताधाऱ्यांचं काही बिघडत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि 24 तास दुसऱ्यावर आरोप करून आपण मोठे आहोत हे सिद्ध करण्यापेक्षा आपण आपलं मोठेपणसुद्धा सायमल्टेनियसली सिद्ध केलं पाहिजे. याचं कारण असं आहे, दुसरा घाणेरडा आहे म्हणून मला निवडून द्या असं म्हणून कोणीही जनता तुम्हाला निवडून देणार नाही. आज मनसेची अवस्था बिकट आहे. त्याची कारण मी प्रत्येक वेळी व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आज नव्यानं सांगतो, सध्या कुठल्या निवडणुकीचं वातावरण नाही, तर मनसे शांत झोपून गेलेला पक्ष आहे. शांत झोपून गेलेला पक्ष आहे. त्यांचे सगळे प्रश्न मिटले आणि महाराष्ट्रात आणि आपल्या देशात रामराज्य आलेलं आहे. त्यामुळे मनसेला सध्या बोलायला मुद्दाच नाही असं वातावरणच मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि एकूणच आपल्या राज्यामध्ये मनसेनं निर्माण केलेलं दिसून येतं त्यांच्या मौनीपणाच्या भूमिकेमुळे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत, मनसे नेमकी गेली कुठं, मनसेचे अध्यक्ष गेले कुठे. मनसे गेले कुठे म्हणण्यापेक्षा मनसेचे अध्यक्ष गेले कुठे, कारण त्या अध्यक्षांच्या पलीकडं मनसेमध्ये फार कोणी दिसतच नाहीत. त्यामुळे ते गेले कुठे इथपासून ते मनसेची बिकट अवस्था झाली असं म्हटलं जातं. ते का? आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसात अशी एक चर्चा होते की मनसेनं उद्धव ठाकरे यांच्याशी युती करून संधान बांधल्यामुळे किंवा एकत्र आल्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या कचाट्यात सापडले आहेत. यातली सत्य परिस्थिती काय आणि हे खरं आहे का, या सर्व गोष्टींची कारणमीमांसा आणि त्याचे परिणाम याचं विश्लेषण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्र, एक महत्त्वाची सूचना की माझ्या चॅनेलच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खाली प्रॉडक्ट जे दिलेलं आहे ते प्रॉडक्ट अवश्य खरेदी करा. कारण प्रॉडक्ट तर बऱ्याच चॅनेलवर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या खाली दिसतील, पण आपण दाखवलेले प्रॉडक्ट याला छान रिव्ह्यू आहे, त्यांना स्टारची संख्या चांगली आहे, त्यामुळे ते विश्वासार्ह आहेत. लोकांनी ते घेतलेले आहेत, लोकांनी वापरून पाहिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते विश्वासार्ह त्याच्यामुळे आहेत. त्यांच्या कॉमेंट्स बघूनच आपण ते प्रॉडक्ट आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे विश्वासार्ह हे प्रॉडक्ट खरेदी करायला विसरू नका. मित्रो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला सुरुवातीला मी एक गोष्ट सांगितली मित्रांनो, त्या गोष्टीतून एक असं कळतं की आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दुसऱ्यावर टीका करण्यात मशगूल असतो. दुसऱ्यावर टीका करण्यात काय हे नाही, असं टीका करू नये, लोकशाहीला धरून कोणतीही टीका करावी, तिचं स्वागत आहे. पण दिवसा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दुसऱ्यावर टीका करत राहिलो तर स्वतःचं पोट कसं भरणार, हा प्रश्न आहे. आज सध्याचा मनसेसमोर जो प्रश्न उभा राहिला आहे, अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, तो ह्याच्यामुळे राहिला आहे. लोक असा विचार करतात की मनसेचे लोक भाजपवर टीका करतात, पण मनसेकडे आहे काय? मनसेने स्वतः काय करून दाखवलं? मनसेची नाशिकमध्ये सत्ता आली, तिथे नाशिकमध्ये केवढं मोठं राज्य आणून दाखवलं, केवढं मोठं काम करून दाखवलं. ह्या सगळ्या गोष्टींवर सगळं प्रश्नचिन्ह उभं करतात लोक. त्यामुळे मनसेची अवस्था सध्या बिकट आहे. मित्रहो, आणखी एक महत्त्वाचं कारण सांगायचं झालं तर मनसेचे जे नेते आहेत ते कधीही लोकांमध्ये फिरत नाहीत,
निवडणुका झाल्या की मस्त झोपून जातात पुढच्या निवडणुका येईपर्यंत. कुठे सभा झाली, कुठे त्यांचं आंदोलन झालं, कुठे आणखी काय झालं, कुठे कार्यकर्ता बांधणीसाठी सभा झाली, या कुठल्याही गोष्टी लोकांमध्ये येत नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. तुमचा सोशल मीडिया स्ट्रॉंग असला पाहिजे, जेणेकरून तुम्ही असं अदृश्यपणानं काही करीत असाल तर ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मित्रांनो, एक अलीकडच्या समाजाचा एक गुणधर्म लक्षात ठेवा. तुम्ही समाजासाठी काय करताय हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता काही लोक समाजामध्ये असे आहेत की ज्यांना त्यांचं टुरटुरणं वाजवणं, आपण काय काम करतो समाजासाठी, काय करतो याची जाहिरातबाजी करणं आवडत नाही. अशी लोकांना असं समजतं समाज की हे लोक काहीच करीत नाही, हे फक्त पैशानं गब्बर झालेत वगैरे वगैरे. त्यामुळे तुम्ही जे काय करता ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते जर पोहोचलं नाही तर तुमच्या कामाचा उपयोग शून्य होऊन जातो. मनसेचे कुठलीही बाजू स्ट्रॉंग नाही आहे की जेणेकरून ते पुढं जातील. जे तुमच्याकडे आहे, मग ते कमी असो जास्त असो, त्याचं असं ढोल वाजवायचा की प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे की बापरे केवढा मनसेनं काम केलं. मनसे ही का निकामी पक्ष आहे वगैरे असं मला अजिबात म्हणायचं नाही. आज कुठे मराठी माणसावर अन्याय झाला मुंबईमध्ये तर मनसे धावून जाते, मनसेचे पदाधिकारी धावून जातात, चांगली गोष्ट आहे. पण मी काही मनसे मागे राहण्याच्या काही गोष्टीच्या सांगतो आहे तुम्हाला. त्या गोष्टी खरोखरच मनसेने लक्ष देणं त्याच्याकडे गरजेचं आहे. कारण ज्या लोकशाही देशामध्ये विरोधी पक्ष स्ट्रॉंग असतो तो देश लोकशाही म्हणून मानून घेण्यास किंवा लोकशाहीच्या मार्गाने पुढे जाण्यास पात्र ठरतो. आपला देश अलीकडच्या काही वर्षांमध्ये दिसतो आहे तुम्हाला काहीही निर्णय घेतला तर सरकारकडून आणि जनता ते निमूटपणे सहन करते. जनताही रस्त्यावर उतरत नाही की विरोधी पक्षसुद्धा रस्त्यावर उतरत नाही. त्यामुळे झालं आहे कसं, एकाधिकारशाही सगळं सुरू आहे. तर येऊया आपण मूळ मुद्द्याकडे. मित्र, परवा एका राजकीय विश्लेषकानं यूट्यूबवर असा एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओत त्यानं असं म्हटलं होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेल्यामुळे किंवा त्यांच्याशी युती केल्यामुळे त्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या कचाट्यात सापडले आहेत असं त्यानं मत व्यक्त केलं. माझं एक असं म्हणणं आहे, राज ठाकरे असोत की उद्धव ठाकरे असोत, कोणीही कोणाच्या कचाट्यात सापडलेलं नाही. दोघांची अवस्था थोडीफार फरकानं तशीच आहे. फक्त किंचित फरक उरला आहे. आज उद्धव ठाकरेंची सेना बघितली तर बरीचशी रिकामी झाली आणि एवढा मोठा काय म्हणतात तो डिफरन्स आहे, तो भरून काढण्याचा उद्धव ठाकरेंची सेना प्रयत्नसुद्धा करीत नाही. म्हणजे आपण म्हणतो की बाबा अनुशेष भरून काढणं. तुम्ही वाचल्या असाल अनेक बातम्या की ह्याचा अनुशेष भरून काढायचा, त्याचा अनुशेष भरून काढायचा आहे. तर हा अनुशेष जो आहे तो भरून काढण्याचं नावच उद्धव सेना काढत नाही. सध्या सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्याचं सुद्धा त्यांनी सोडून दिलं आहे. सध्या ते काय करतात वगैरे त्यांना माहिती, संघटना पातळीवर काय सुरू आहे त्यांना माहिती. पण मित्रांनो, भाजप नेहमी वरचढ का ठरतो तर महत्त्वाचं म्हणजे भाजपचे कार्यक्रम जे असतात, कार्यक्रम म्हणजे असे कोणची जयंती पुण्यतिथी असे कार्यक्रम नाहीत जे ते अजेंडा राबवतात, राजकीय अजेंडा. ते तिसऱ्याला कळू देत नाहीत काय आहेत ते. बरं, ह्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना कळत राहतात. म्हणजे काय, ज्या गोष्टी पक्षांतर्गत असल्या पाहिजेत त्या गोष्टीसुद्धा त्यांना कळतात. त्या कशा कळतात तर भाजपचा एखादा भाजप धार्जिणा माणूस मुद्दामून त्या पक्षात पाठवायचा पक्षांतर करून, मग तो त्या गोष्टी भाजपला पुरवत राहतो. त्यामुळे त्यांचं सगळं ओपनली असतं, ओपनली कळत जातं सगळ्यांना. भाजपचं असं काहीच कळत नाही, छुपा अजेंडा असतो त्यांचा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपने एवढंसं केलं तरी मोठा डांगोरा पिटतात. कारण त्यांचा सोशल मीडिया सेल जो आहे तो प्रचंड स्ट्रॉंग आहे. भाजपमध्ये मित्रांनो जी मंडळी आहे ना ती मेन म्हणजे टेक्निकलचा पुरेपूर वापर करून घेते. टेक्निकल पद्धतीचा सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल किंवा आणखी काही साधनं असतील जेणेकरून समाजापर्यंत इझी पोहोचता येतं. आता तुम्हाला सांगायचं झालं तर मी इतक्या लोकांपर्यंत आता माझे व्हिडिओला काही व्ह्यूज मिळतात, 5,000 व्ह्यूज मिळतात, 10,000 मिळतात. काही महत्त्वाचा चांगला व्हिडिओ असेल तर त्याला 40,000पर्यंतसुद्धा व्ह्यूज गेलेले आहेत. तर आता या प्रत्येक व्ह्यूजपर्यंत पोचवून माझी मतं मांडायची म्हटली तर मला ते शक्य आहे का तर नाही. पण मी हा एक व्हिडिओ टाकला की अनेक लोकांपर्यंत पोचतो. विरोधी पक्षाने हेच नेमकं करत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष आहे ना तो हळूहळू उतरती काळ त्यांना लागलेले आहे. आता मनसेवर येऊया. मगाशी म्हटलं मी, मनसे आणि उद्धव सेनेची परिस्थिती काय फार वेगळी नाही आहे.
फक्त उद्धव सेना अजूनही थोड्याफार प्रमाणात का नसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेनं आणि त्यांनी जी शिवसेना तळागाळात रुजवली, म्हणजे त्यांनी झिरपलेलं पाणी जे असतं, वरून झिरपलेलं पाणी, ते अगदी तळागाळापर्यंत थेंबर का होईना ते पोहोचतं. जसं काँग्रेसी विचारसरणीचा कार्यकर्ता आजही जिवंत आहे. जो काँग्रेस सोडून, काँग्रेसला मरगळ अवस्था आली, मृतावस्था जरी आली तरी तो काँग्रेस सोडून कुठेही जात नाही. तसाच शिवसेनेचा जो हाडाचा कार्यकर्ता आहे तो उद्धव ठाकरेंना सोडून कुठं जात नाही. पण त्याचं प्रमाण आता जास्त आलं. लोक स्वार्थी खूप झालेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काय दिलं, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना काय दिलं, याच्यापेक्षा आत्ता काय हवं आहे याचा ते विचार करतात. जुनं पण गेलं निघून आणि उद्या काय होणार आहे ते पण निघेल. सध्या भाजप सगळीकडे आहे ना, तर चला भाजप भ्रष्टाचारी पक्ष असो की कसा असो त्यांच्यामध्ये सामील व्हायचं. आज प्रश्न असा आहे की राज ठाकरे यांच्या मनसेनं उभारी घेण्याच्यासाठी सध्याचा काळ सुवर्ण काळ आहे. पण दुर्दैवानं राज ठाकरे त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. संघटनात्मक पातळीवर बदल करणं, कार्यकर्त्यांची मोठी फळी उभारणं हे महत्त्वाचं असतं. एखाद्या ठिकाणी तुमची शाखा नसली तर चालेल, शाखा प्रमुख नसला तर चालेल, पण तिथं कार्यकर्त्यांची फळी असली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळे सेल निर्माण करायचे, सेल निर्माण करून तेथे पदं द्यायची. हे जे काम भाजप राबवतो ते मनसे राबवताना दिसत नाही. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर कार्यकर्त्यांमध्ये डॉक्टर मंडळी असतात, तर त्यांचा डॉक्टर सेल काढायचा, वकील सेल काढायचा, अल्पसंख्याक सेल काढायचा, आदिवासी सेल काढायचा, सोशल मीडिया सेल काढायचा, त्यांना तरुणांना संधी देऊन. म्हणजे काय माहिती आहे का, प्रत्येकाला कोणतं ना कोणतं पद असलं पाहिजे. त्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपण कार्यकर्तेच आहोत सामान्य, सतरंजी उचलणं एवढंच आपलं काम आहे, असं त्याला वाटलं नाही पाहिजे. पेपरात नाव येताना कुठल्या का सेलचा तालुका पदाधिकारी असे ना, त्याचं नाव तिथे येताना त्यांना पद लावायला मोठा अभिमान. त्याने 2 बॅनर लावले पाहिजे स्वतःच्या खर्चानं की मी असा असा सोशल मीडिया सेलचा प्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे, शाखा प्रमुख आहे, असं. ह्या गोष्टी जेव्हा मनसेकडून होतील ना, तेव्हा मनसे, कारण त्यांना खूप काम करावं लागणार. मी तर असं म्हणतो की तुम्ही 5 वर्ष स्वतःला सिद्ध करा, जनतेच्या मनात घर करा आणि जनतेच्या बरोबर मिक्सअप व्हा. ठाण्यामध्ये बघितलात तर अविनाश जाधव यांचं मला एक हे वाटतं की ते फिरतात लोकांमध्ये. आज अविनाश जाधव हे पूर्ण महाराष्ट्राला नाव आहे. तसं बघितलं तर अविनाश जाधव हे काय राज्याचे पदाधिकारी नाही, ते ठाण्यापुरते मर्यादित पदाधिकारी आहेत, ठाणे वगैरे त्या एरियातले. पण त्यांचं नाव खूप आहे. म्हणजे असं नाही की मनसे सगळीकडेच मृतावस्थेत आहे. जिथं त्यांचं चांगलं काम आहे तिथे लोक लक्षात ठेवतात. अविनाश जाधव यांचं नाव महाराष्ट्राभर बऱ्याच ठिकाणी माहीत आहे. का माहीत आहे? कारण त्यांचं जे आहे त्यांचं काम ते, आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल त्यांचं पोहोचणं, त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचतात, लोकांना ते माहिती आहे. असं काम मनसेनं सगळ्याच ठिकाणी केलं तर मनसेला उभारी घेणं काही फार अवघड नाही. आणि आत्ताच्या परिस्थितीत असं वाटतं लोकांना की भाजप खूप स्ट्रॉंग पक्ष आहे. भाजप स्ट्रॉंग पक्ष अजिबात नाही. मित्रांनो, आयुष्यातलं एक गणित लक्षात ठेवा, परीक्षेचं एक गणित लक्षात ठेवा. दुसरा माणूस जो असतो ना, दुसरा विद्यार्थी, त्याला कमी मार्क्स असतात म्हणून आपण पहिला नंबर येतो. त्यानं जर तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवले तर तुमचा पहिला नंबर आपोआप घसरेल. तसंच तुम्ही, भाजप हा पक्ष आहे ना, तो विरोधक कमकुवत आहे म्हणून तो मोठा पक्ष आहे. लोकांना तो आवडला आहे पक्ष वगैरे असं अजिबात नाही. पण विरोधकांनी त्यांना पर्याय दिलेला नाही. सध्या अवस्था अशी आहे की विरोधकांना समजा मतदान केलं तर विरोधकांकडे अजेंडाच नाही ना, कार्यक्रमच नाही स्वतःचा की ते निवडून आल्यावर काय करतील. त्यांच्या सगळीकडे जे प्रकरणं दिसतात, सगळीकडे ज्या गोष्टी जिथं जिथं त्यांची सत्ता येऊ घातले, पण 3 पक्ष एकत्र आले तरच, तर त्यांच्यावर पदावरनीसुद्धा भांडणं होतात छोट्या छोट्या ठिकाणी. म्हणजे विधानसभा, लोकसभा तर वेगळ्याच गोष्टी राहिल्या. हे जे काही गोष्टी होतात ना मित्रांनो, त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी 5 वर्ष चांगला कार्यक्रम तयार करावा, राजकीय अजेंडा तयार करावा, काय काय करायचं आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवायचा, कार्यकर्त्यांची टीम उभी करायची. ह्या सगळ्या गोष्टी जर आता केल्या ना, तर मनसेसारखा शून्यात असलेला पक्षसुद्धा मोठा पक्ष होऊ शकतो. पण दुर्दैव असं आहे की मनावर, तुमच्या कार्यपद्धतीवर जी मरगळ आलेली आहे ना, ती झटकायला पाहिजे. मित्रांनो, आपण एक असं म्हणतो की शून्याला काहीच किंमत नसते, पण मी असं अजिबात मानत नाही. शून्यालासुद्धा किंमत असते. एक अंकापुढे, एक अंकाच्या जर मागे लिहिलात, एक अंकाच्या अगोदर लिहिलात तो शून्य, तर त्या शून्याला काहीच किंमत नसते. पण तोच शून्य उचलून एकाच्या पुढे टाकलात तर तो 10 पट यश मिळवून देतो. त्यामुळे असं कधीच म्हणू नका की शून्याला किंमत नसते. काम असं करायचं की शून्यातून 10 निर्माण करता आले पाहिजेत.
ते काम मनसेनं करायला हवं आणि ते केलं तर महाराष्ट्रात एक महाराष्ट्रीय जनता जी आहे, मराठी जनता जी आहे, ज्या मनसेला उभारी राहण्याची वाट बघते पण त्यानं मतदान करत नाही. कारण मतदान करताना भीती वाटते की हे मनसे खरंच व्यवस्थित राहील ना वगैरे वगैरे, त्यांच्या भूमिका तर बदलणार नाहीत ना, कारण वेळोवेळी भूमिका बदलणारा पक्ष अशी एक मनसेची इमेज आहे. त्यामुळे सामान्य जनतेला मतदान करताना विचार करावा लागतो की मनसेला करावं का. हा प्रश्न जो आहे, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी 5 वर्षे कृतीतून दिलं पाहिजे, स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. तर भाजपला एक समर्थ पर्याय म्हणून मनसेसारखा पक्षसुद्धा मोठा ठरू शकतो आणि मनसेच्या साथीनं उद्धव ठाकरे सेना 2 भाऊ एकत्र येण्याची महाराष्ट्राला प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा पूर्ण झाली. पण भाजपला समर्थ पर्याय म्हणून अजून त्यांची युती एक मतदारांच्या समोर अजून ही झालेली नाही, प्रदर्शित झालेली नाही, ती व्हावी यासाठी दोन्ही पक्षांना शुभेच्छा देऊया आणि थांबूया. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला कंजूसपणा अजिबात करू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.